सत्य 11 हा संघ देखील एक सामना हरलेला आहे साई स्पोर्ट ठाणे संघाच्या अगेन्स्ट. तर याउलट बालकुम बॉईज टीमनं पहिला सामना जिंकलेला आहे FR SPL या संघासमोर. बघूया दुसरा सामना सत्य 11 आणखी बालकुम बॉईज नाणेफेकी जिंकलेले बालकुम बॉईज टीमनं आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. नक्कीच प्रज्वल या संघातील एक अष्टपैलू खेळाडू बालकुम बॉईज. सुमित पहिला चेंडू बिमार आलाय. इथे चांगली फिल्डिंग डीप मध्ये एक सिंगल धाव प्लस एक बिमार अशा 2 धावा येतील या पहिल्या चेंडूवर. फलंदाज स्ट्राईकला मुकेश मयूर. आता मयूर स्ट्राईकला आहेत. यस बघूया फ्री हिट चेंडू. इथे चांगला फटका इनसाइड आउट आपण पाहतोय. तितकी सुरेख फिल्डिंग प्रज्वल द्वारे आपण पाहतोय. दुसरी धाव तेज तर्रार कंप्लीट केलेली आहे. मयूरनं 2 धावीनं आपला अकाउंट ओपन केलंय तर मुकेशनं 1. संघाची टोटल 4. चॅम्पियन ट्रॉफी साई स्पोर्ट ठाणे आयोजित 2025 ची स्पर्धा. सुरेख चेंडू वाईट यॉर्कर. चेंडू लागते शॉर्ट थर्डमॅन डिझाईनमधून उचललाय. एक सिंगल धाव मयूरच्या खात्यामध्ये. संघाची टोटल पोचली ती 5 वर. P1चं ओव्हर सुमित बालकुम बॉईज टीमकडून हाताळताना आपण पाहतोय. ओव्हर द विकेट ना मानकुली वेल रोड अँच्या टोकाकडून. इथे चेंडू अगदी लेग स्टिकवर टाकलाय. चेंडूला अतिशय चांगल्या पद्धतीने फटका केले. चेंडू अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून चाललाय सीमा पार. येतोय चौकार. चौकारने धावसंख्या 9. पहिला चौकार मुकेश त्याच्या बॅट मधून आलाय. अगदी चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली होती. लेग स्टिक वरचा चेंडू होता. सुमित षटकातील 4था चेंडू. इथे बॅकफुटला जाऊन चेंडूला अगदी लेट कट केलाय. सुरेख फटका गॅप मधून चेंडू चाललाय सीमा पार. सलगचा दुसरा चौकार. तेरा धावा. आज आपण सकाळपासून 3 सामने पाहिलेत. प्रथम फलंदाजी करणारी टीम 3 सामन्यातून जिंकलेली आहे. म्हणजे धावांचा पाठलाग करून 3 सामन्यातून एकही टीम जिंकलेली नाहीये. बघूया त्या सुरेख चेंडू सुमित त्याचा डॉट बॉल आलाय. शेवटचा चेंडू पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मधला गोलंदाज सुमित. फुल टॉस. चेंडूला अगदी समोर उडवलाय. चेंडू सीमा पार. मुकेशच्या बॅट मधून येतोय हा षटकार. -19 धावा लागलेत. चांगली सुरुवात तर चांगली केलेली आहे. बघूया प्रज्वल आलाय. आज प्रज्वलनं पहिल्या सामन्यातून चांगली कामगिरी केली होती. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 ओव्हर मधून 9 धावा देत 2 विकेट प्रज्वलच्या नावावर आहेत. म्हणजे आजच्या दिवसातले आतापर्यंत जे चांगले 2 ओव्हर प्रज्वलने फेकलेत बालकुम बॉईज या टीम कडून. आणि नक्कीच आपण पाहिलं तर सूरज याच्या नावावर 22 चेंडूमध्ये 57 तर महेश 23 चेंडूमध्ये 51 म्हणजे 250 देखील आपल्याला पाहायला मिळालेत. सर्वात मोठी धावसंख्या साई स्पोर्ट ठाणे 94 धावा
सत्या 11 या टीम समोर त्यांनी दुसऱ्याच सामन्यातून बनवलेत. प्रज्वल चा पहिला चेंडू अगदी शपल क्रॉस झालेत. चेंडूला अगदी पाठवले लॉंग लेग आणि फाईन लेग रिझन मधून सीमा पार. येतोय चौकार. बघूया 4 धावेनं आता संघाची टोटल 23. ज्यानंतर साई स्पोर्ट ठाणे आणि WCA नाणेफेकी केली जाईल इनिंग ब्रेक मध्ये. साई स्पोर्ट ठाणे आणि WCA आजच्या दिवसातून ही चौथी मॅच मैदानामध्ये सुरू आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय फलंदाज मयूरनं. धावसंख्या 23 धावा. 7 चेंडूमध्ये 23. प्रज्वल आज पहिल्या सामन्यातून 2 ओव्हर 9 धावा 2 विकेट ज्या खेळाडूच्या नावावर आहेत त्याच खेळाडूला दुसऱ्या सामन्यातून पहिल्या चेंडूवर मयूरनं चौकार ठोकलेला आहे. इथे बघूया अगदी गती कमी करून चेंडूला फेकलाय. एस्ट्यांच्या मागे एसटी रक्षक देखील धावले होते. एक सिंगल धाव येईल मयूरच्या खात्यामध्ये. संघाची टोटल 24. 1 ओव्हर 2 चेंडू 24 धावा. या सामन्यातून बघूया सत्या 11चं पहिला विजय की बालकुम बॉईचं दुसरं विजय. इथे हा चेंडू शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये धाव घेतली गेली नाहीये. डॉट बॉल येईल. चांगला क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी 2025 साई स्पोर्ट ठाणे आयोजित तब्बल 5 संघ या स्पर्धेतून सहभाग झालेले आहेत. हा चेंडू बॅकफुटला जाऊन अगदी कव्हर गली क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलाय. चांगली फिल्डिंग मिळेल फक्त एक सिंगल. मुकेश. धावसंख्या 25. 25 धावा. 1 ओव्हर 4 चेंडू मध्ये 25 धावा आलेत. नक्कीच पंचांची देखील खूप मेहनत चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कमी गतीने चेंडू फेकलाय. कव्हर मध्ये झेल ओढायलाय आणि ते पहिली विकेट फलंदाज मयूर झेलबाद. चेंडू मध्ये 8 धावांची खेळी आपण पाहिली. त्यामध्ये एक चौकार 2 सिंगल 1 डबल आणि 1 डॉट. प्रज्वलनं अखेरकार आपल्या नावावर विकेट कोरलेली आहे. शेवटचा चेंडू फलंदाज आशिष. पहिला चेंडू आशिष यांच्यासाठी डॉट टाकले. पाय चालले नव्हते. अगदी जागेवरूनच बॅट मात्र फिरवली होती. चेंडूच्या लेंथ पर्यंत पोहोचू शकले नव्हते. परिणाम स्वरूप हा डॉट चेंडू आलाय. 2 ओव्हर 1 बाद धावा बनलेत 25. प्रज्वलनं नक्कीच पहिल्या सामन्यातून 2 ओव्हर 9 आणि या सामन्यातून 6 धावा 1 विकेट म्हणजे आतापर्यंत 3 ओव्हर मध्ये 15 दिलेत आणि 3 विकेट आपल्या नावावर या चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या माध्यमातून प्रज्वलच्या नावावर.
बघूया ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाज अमय. बालकुम बॉईज टीम आज पहिल्याच सामन्यातून एक विजय संपादन केलेली आहे. FRSPL या टीम बरोबर 88 धावा बनवले, ते प्रत्युत्तर देताना 78 धावा FRSPL टीमने देखील बनवल्या. अमय राऊंड द विकेट. फलंदाज मुकेशसाठी पहिला चेंडू, चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. इनसाइड आउटचा कडक फटका, चेंडू चालला डीप कव्हर, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मुकेश चांगली फलंदाजी करतायत. ऑफसाईडला चांगले फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे देखील चेंडूला उडवला प्रज्वल, चेंडूच्या समोर, चुकी होणार नाही. चांगला झेल, फलंदाज मुकेश झेलबाद. अगदी ते जागेवरूनच येऊन थांबले होते. चांगला झेल टिपलाय आणि एक चांगला सलामीवीर फलंदाज मुकेश इथे झेलबादच्या स्वरूपात बाद झालेत. नक्कीच नवीन फलंदाज महेश. नक्कीच महेश फलंदाजाने देखील आज 23 चेंडू मध्ये 51 धावा पहिल्या सामन्यातून आपल्या नावावर 50 कोरलेली आहे. नक्कीच या सामन्यातून त्यांना खालच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलंय. पहिल्या सामन्यातून सलामीला आले होते, मात्र इथे 4थ्या क्रमांकावर, म्हणजे प्रत्येक खेळाडूला संधी या लीग सामन्यातून संघनायकाकडून दिली जाते. बघूया महेश एक चांगले खेळाडू आहेत. 23 चेंडू मध्ये 51 धावा या खेळाडूंनी देखील पहिल्या सामन्यातून आपल्या नावावर कोरलेले आहेत. आले 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 ठोकला, भीम टोला, वज्र टोला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. उत्तुंग षटकार, काय फटका केली. आल्या आल्या 6 धावीनं स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. संघाची टोटल 35 धावा. अमाई त्या अजून एक उंची मिळाली, लांबी कमी, 17 करतायत. सलगचा दुसरा विकेट अमाईच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. निखिल, बघूया अमयनं या ओव्हरमध्ये 2 धक्के दिलेत. मुकेश नंतर महेश, 2 महत्वाचे विकेट, 2 चांगले फलंदाज बाद केलेत. नक्कीच बालकुम बॉईज टीम चांगल्या लय मध्ये, चांगले 2 बॅटर त्यांनी अमयनं बाद केलेत. बघूया अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. इथे हा फटका चाललाय लॉंग ऑफ रिझनला, सीमा पार. निखिलच्या बॅटमधून षटकार. मिलिंद काजलेकर यांच्याकडून फलंदाज निखिल याच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. जर 50 करताय मिलिंद सर यांच्याकडून 1000 भरपूर पारितोषिक त्यांनी लावलेले आहेत आज. बघूया निखिल यांच्यासाठी
चांगला चेंडू, चांगला सन्मान केलाय. दुसरीची कॉलिंग आणि दुसरी पूर्ण झालेली आहे. तिसरीसाठी देखील निघालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय चांगली अगदी रनिंग करताना दोन्ही खेळाडू. 3 धावीनं संघाची टोटल डबल 4. 44 धावा लागलेत. 3 ओव्हर 3 बाद 44. बघा अमयनं जरूर 2 विकेट घेतले, मात्र धावा देखील त्यांनी 19 खर्च केलेत. 5 षटकार ठोकले तर निखिल यांच्यासाठी 1000 रुपये पारितोषिक आहे. वा मनोहर सर तुमच्याकडून का? मिलिंद यांच्याकडून प्रत्येक खेळाडूला पारितोषिक लावले गेलेले आहेत. 3 ओव्हर 44. बघूया ओव्हर नंबर 4. गोलंदाज झालेत रोहन. चांगले खेळाडू आहेत रोहन. प्रज्वल बालकुम बॉईज टीम कडे देखील एक चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेली ही टीम आपण पाहतोय. निखिल इथे चेंडूला अगदी उडवलाय डीप मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर ताकदवान फटका षटकार. संघाची टोटल 50. 19 चेंडू मध्ये 50 धावा बनवलेत. अजूनही 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निखिलनं आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 2 षटकार आणि 1 तिहेरी अशा 15 धावा ठोकलेत. चांगली सुरुवात. महेश सर बाद झाल्यानंतर निखिल हा फुलटॉस फटका फसलाय. बघूया चांगले प्रयत्न केले होते. गोलंदाज रोहनने एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या 51. 5-1 मॅच बॉल आलेला आहे. 51 धावा. आशिष हा फटका फसला. प्रज्वल चेंडूच्या समोर. चांगली फिल्डिंग. बॅकअप चांगला आहे. मिळतील धावा 2 धावीने संघाची टोटल 53 झालेली आहे. नक्की सत्या 11 या सामन्यातून चांगले प्रयत्न करत आहेत. विकेट जरी गेले तरी मात्र निखिल यांनी सामन्याची सूत्र खांद्यावर घेतली आहेत. हा फटका फसला. क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगला झेल. इथे फलंदाज आशिष झेलबाद. चौथा फलंदाज बाद झालाय आणि 4चे 4 फलंदाज झेलबादच्या स्वरूपात बाद झालेत. चांगली फिल्डिंग. चांगलं सहकार्य गोलंदाजांना बालकुम बॉईज टीमच्या खेळाडूंकडून. नवीन फलंदाज क्रमांक 6 वर गौरव. बघूया डावखुऱ्याचा फलंदाज गौरव. अजूनही 2 चेंडू आहेत. ओव्हर नंबर 4. गोलंदाज रोहन. चांगला फटका. अगदी चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवला आहे प्लॉट मध्ये. चांगला फटका केलेत गौरव. वा अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्येला आला आकार. धावा बदलत 59. चांगली टोटल आहे.
प्रति ओव्हर आपण विचार केला तर 15च्या सरासरीनं जवळजवळ धावा बनवल्यात. 11 या टीमनं नक्कीच विजय आवश्यक आहे. या सामन्यातून एक पराभव जरूर झालाय. साई स्पोर्ट ठाणे इथे चांगला फ्लिकचा फटका आपण पाहतोय. चेंडू चालला अगदी बघूया लॉंग लेग आणि फाईन लेग रिजन मध्ये. चांगली फिल्डिंग. 2 धावा. 2 धावेनं संघाची टोटल 4 बाद 61 धावा. चांगली टोटल आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 19, दुसऱ्या ओव्हर मध्ये 6, तिसऱ्या ओव्हर मध्ये 19 आणि चौथ्या ओव्हर मध्ये 17 असे एकूण 4 ओव्हर मध्ये 61 धावा लागलेली आहेत. 11 या टीमच्या फलकावर बालकुम बॉईज नक्की 87 बनवले होते. 95चं लक्ष असताना इथून बघूया बालकुम बॉईज ने देखील पहिले सामन्यात 88 बनवलेत. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाज आहे प्रज्वल. सांघिक 5वं आणि वैयक्तिक 2रं. प्रज्वल बालकुम बॉईज या संघाकडून एक चांगला खेळाडू. पहिल्या सामन्यातून देखील 2 ओव्हर फेकले होते. 9 धावा देत 2 विकेट. या सामन्यातून पहिलं ओव्हर टाकलाय. 6 धावा देत 1 विकेट घेतलेला आहे. या निखिल मिलिंद सर यांनी पारितोषिक लावलं निखिलला. नक्कीच 5 षटकार 1000. 2 मारलेत. इथे हा चेंडू चांगल्या लाईनात लेंथवर अपेक्षित दुसरी घेतली होती. प्रज्वल बोटांची जादू दाखवतोय. प्रत्येक चेंडूवर अगदी अचूक फलंदाजाचं फुटवर्क ओळखून त्यांनी गोलंदाजी केली आतापर्यंत. चांगला चेंडू. रनअप लांब आहे. अगदी स्लोवर धावतायत आणि चांगला चेंडू इथे सोडतायत. बघूया एक सिंगल धाव इथे निखिल यांच्या बॅट मधून. संघाची टोटल 62. 62. साई स्पोर्ट ठाणे आणि WCA दोन्ही टीम नाणेफेकीला तयार आहात. आजच्या दिवसातून 5व्या सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण जाणार आहोत. चांगला चेंडू तेज तर्रा टाकलाय. नक्कीच अगदी सरळ हाताने चेंडू सोडला होता. यानंतर नक्कीच आपण थोडीशी विश्रांती घेणार आहोत. नक्कीच हा सामना चौथा आणि यानंतर आपण भोजनासाठी विश्रांती घेणार आहोत अशी सूचना आमच्यापर्यंत आलेली. धन्यवाद. हा चेंडू अगदी स्लो राहतला होता. चांगली फिल्डिंग होते सुमित द्वारा. चांगला थ्रो. फक्त एक सिंगल. गौरव धावसंख्या 63 धावा. आतापर्यंत 4 मध्ये फक्त 2 दिलेत. प्रज्वलनं पहिल्या ओव्हर मध्ये दिले होते 6, 1 विकेट. म्हणजे प्रज्वलने या खेळपट्टीचा फायदा उचललाय. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल धाव निखिल यांच्या खात्यामध्ये. संघाची टोटल 6-4 64 धावा. शेवटचा चेंडू. काय चांगली गोलंदाजी केलेली आहे बघा. पहिल्या मॅच मधून 2 ओव्हर मध्ये 9, 2 विकेट आणि आतापर्यंत या मॅच मधून 11 चेंडू फेकलेत. 9 धावा दिलेत. 1 विकेट आणि हा चेंडू आला डॉट. वाह कमालीची गोलंदाजी. 4 ओव्हर मधून 18 धावा देत 3 विकेट. प्रज्वल बालकुम बॉईज या टीमच्या गोलंदाजांना आतापर्यंत खर्च केलेत. चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी. नक्कीच आता P2 शेवटचं ओव्हर. पॉवर प्लेचं ओव्हर बघूया. गोलंदाज
अजय अजय P2 बॅटिंग साइडनं हा पॉवर प्ले या 6व्या ओव्हरमध्ये घेतलेला आहे. बघूया चांगली गोलंदाजी केली. 3 ओव्हरला धावा होत्या 63. 6 चेंडूमध्ये 6 षटकार 3000. मुकेश आहूजा यांच्याकडून आहे निखिल साठी. क्या बात आहे. निखिल मध्ये क्षमता आहे. पारितोषिक लावलं जातोय. बघूया मिलिंद सरांनी देखील पारितोषिक लावलं आहे. इथे पहिला तर आलाय गुरुदत्त स्टँडला सलामी देणारा षटकार निखिल यांच्या बॅट मधून. नक्की 6-25 500 आले. अजून 5 मारा 600 जमा झाले. 500 आया 70 धावा देखील लागलेत. निखिल यांच्याकडे क्षमता आहे. 8 चेंडूमध्ये 24 वर खेळतात. गोलंदाज अजय इथे मिस टाइम फटका. बघूया चेंडू अगदी शॉर्ट मिड विकेट. काय कमालीचा झेल. वा वेल जज कॅच. चांगला झेल टिपलाय. अकबर आणि महेश पहिल्या सामन्यातून हे 2 खेळाडू सलामीला गेले होते. आता पाठीमागे ठेवलाय. साखली स्पर्धेमध्ये असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला झेल शॉर्ट मिड विकेट रिझनला त्या खेळाडूने जज केलाय. 70 धावा 4 चेंडू बाकी आहेत. चांगली फलंदाजी केली निखिलनं देखील. बाद होण्यापूर्वी 9 चेंडूमध्ये 24. धावा. बघूया अकबर पहिल्या सामन्यातून चांगली फलंदाजी केली होती. चांगला चेंडू बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडूला अगदी ऑन साइडला केले. चांगली फिल्डिंग मिळेल फक्त एक सिंगल. चांगला रॉकेट थ्रो होता. 71 धावा. शेवटचे 3 चेंडू पहिल्या इनिंगचे शिल्लक आहेत. आणि बघूया सत्या 11 बालकुम बॉईज टीमने देखील आज पहिल्या सामन्यातून 88 धावा बनवल्या होत्या. तर सत्या 11 ने देखील 87 बनवल्या होत्या. म्हणजे दोन्ही संघाची फलंदाजी अगदी सारखीच आहे. मात्र सामन्यातून बघूया किती धावांचं आव्हान देईल. गोलंदाज अजय. डावखुरा फलंदाज गौरव अजय यांच्या समोर. फुलटॉस. इथे पंचांचा इशारा येतोय वाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 72 धावा. गौरवने एक षटकार चांगला मारला होता. आल्या आल्या षटकारानं अकाउंट ओपन केलं. ते चांगली फिल्डिंग शॉट फाईनल का इनफिल्डच्या आतमध्ये आपण पाहतो. एक सिंगल धाव. बॅटला चेंडू स्पर्श झाला होता. धावसंख्या 73 धावा. आता शेवटचे 2 चेंडू उरलेत. बघूया अकबर. चांगले ताकदवान खेळाडू आहेत. पहिल्या सामन्यातून सलामीला संधी. या सामन्यातून 7व्या क्रमांकावर. त्र्याहत्तर धावा. अजय ते हा चेंडू उडवलाय अगदी अकबरनं सीमा पार. षटकार. 79 धावा. प्रत्येक आपण मॅच मधून मनोज पाहिलं ना तर 80 प्लस धावा आहेत. फक्त पहिल्या सामन्यातून 78.
नक्की सेकंड इनिंगला प्रत्येक सामन्यातून 80+ बनले आता यष्टीरक्षक जज करतायत अकबर यांचा झेल आणि फलंदाज बाद 80 धावांचं लक्ष आहे बरोबर 80चा आकडा बालकुम बॉईज या टीम समोर सेकंड इनिंग मध्ये बघूया धावा बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन करतील माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ गोडसई मनोज ठाकरे पहिल्या इनिंग मध्ये 79 बनवल्या याला नको हात लावू मिनिट तोंड लावले आणि 80 धावा बालकुम बॉईज टीमला 36 चेंडूमध्ये बनवायचे आहेत यानंतर आपण लंच ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाचव्या सामन्याच्या नाणेफेकीकडे जाणार आहोत साई स्पोर्ट ठाणे आणि WCA दोन्ही टीम आपण तयार राहायचं आहे त्या 11 या संघाने खेळली गेली 79 धावा आपण पाहिल्या तर जमा केल्या 6 ओव्हरमध्ये 80 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं आहे बालकुम 11 या संघासमोर बालकुम बॉईज संघाचा या ठिकाणी 12th मॅन पाठवायचा आहे 12वा खेळाडू कृपया कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे प्लीज विनंती असेल बालकुम बॉईज टीम 12वा खेळाडू पाठवा प्लीज
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजय आणि सुमित ही प्रस्थापित झालेले आहे. पाहूया गोलंदाजी जी धुरा आहे, जी कमान आहे, ती गोलंदाज आपण पाहतोय आशिष. ऋतिक आणि सुमित अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहूया. ऋतिक कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण 80 धावांचं या ठिकाणी लक्ष आहे. आशिष हा गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी पाहूया. गोलंदाज करत असताना कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 6 ओव्हरमध्ये 80 धावा या जमा करायच्या आहेत. यावेळेस पाहतोय आपण चेंडू आयुमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पाहतोय, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू मात्र अडवला जातो डीप मध्ये. 2 धावा जरूर या ठिकाणी वाचवलेल्या आहेत. मी तर म्हणेन आपण पाहिलं तर फिल्डर हा डबल माइंड मध्ये होता, झेल घेऊ की चेंडूला अडवू. चेंडूने फसवेगिरी जरूर केली होती, परंतु लगेच कमबॅक करत असताना पाहायला मिळालं. 2 धावा जुळतायत अकाउंट मध्ये स्वतःचा आणि संघाचा. या ठिकाणी आपण पाहतोय की खातं ओपन केले जाते. आशिष यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र आपण पाहतोय की जातोय किपरच्या हातामध्ये. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या खेळामध्ये फुटवर्क खूप जरुरी असतं, आणि फुटवर्क पद्धत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे ऋतिक यांचं, आणि परिणामस्वरूप चेंडू मात्र निघून जातोय किपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतंय. क्या बात आहे, चांगला करारा ऑफ ड्राईव्ह, परंतु क्षेत्ररक्षणाला काय भेदू शकले नाहीयेत. एकच धाव मिळेल, परंतु एक आत्मविश्वास निश्चित वाढेल, कारण बॅटच्या मधोमध फटका लागला होता. स्वीट व्हॉइस आपल्या कानापर्यंत पोहोचला होता, आणि असे फटके लागल्यानंतर एक आत्मविश्वास निश्चितच वाढला जातोय. यावेळेस आपण पाहतोय कव्हरला चेंडू, एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही. आशिष मात्र एक चांगला कमबॅक करतोय गोलंदाजीमध्ये. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत, 4 धावा खर्च केल्या आहेत. 80 धावांचं लक्ष असताना या ठिकाणी मी तर म्हणेन एक चांगलं षटक पॉवर प्लेचं आहे, आणि पॉवरफुल गोलंदाजी आतापर्यंत साकारत आहे आशिष. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. यावेळेस क्या बात आहे, तेज तलवार, जणू काय वेगावरती स्वार आहे गोलंदाज. जागते राहूचा आदेश देत असताना या ठिकाणी पाहायला मिळतंय. डॉट चेंडू, ऋतिक 4 चेंडूंचा खेळ केला, 3 धावा धावफलकावरती जमा केलेत. सुमित आपण पाहतोय 1 धाव जमा केली गेली आहे. आशिष मात्र या ठिकाणी पाहतोय शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार. यावेळेस खूप चांगला फटका आहे, परंतु गॅप शोधता आलं नाही आहे. एकच धाव सिंगलने या ओव्हरचा खेळ समाप्त होते. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे फक्त आणि फक्त 5 धावा ऑन बोर्ड. यस, आपण पाहतोय की पॉवर प्लेची ओव्हर जर पाहायला गेली तर सर्वात चांगली षटक आशिष यांचा आपल्याला पाहायला मिळते. याच्या अगोदर जर पाहायला गेला ना तर सौरव यांनी चांगली गोलंदाजी हाताळली होती. त्यांनी आपण पाहिलं तर 6 धावा खर्च केल्या होत्या, आणि त्याच्यानंतर ही जी ओव्हर आहे ही ओव्हर आपल्याला चांगली पाहायला मिळते. म्हणजे आजच्या दिवसाचा जर गोलंदाजीचा जर विचार केला तर चांगल्या प्रकारे गोलंदाजी आपल्याला या 2 गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. यावेळेस आपण पाहतोय हवेमध्ये आहे, वाचवलेला आहे, चेंडूला वाचवलेला आहे. डबल अवस्थेमध्ये या ठिकाणी सापडला होता. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 7 या अंकावरती. यावेळेस फटका तर सजवलेला आहे, काय घडतं पाहूया. जातोय आणि फायनली चेंडू सीमा पार, षटकार.
ठिकाणी पाहतोय आपण येतोय षटकार, षटकाराच्या मदतीने डावाला मिळतो आकार. धावसंख्या पुढे सरकते. आपण जर पाहिली 13 या अंकावरती जाऊन पोहोचते पुढील चेंडू. यावेळेस वॅचची कडा, परंतु पाहतोय आपण सेफ लँडिंग होताना पाहायला मिळालं. एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाही. या 14 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. या मॅच नंतर आपण घेणार आहोत छोटीशी विश्रांती. त्यानंतर आपल्याला एक चांगली मॅच पाहायला मिळेल. साई स्पोर्ट ठाणे वर्सेस WCA. एक चांगली मॅच आहे. ही मॅच संपल्यानंतर आपण 40 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत. त्याच्यानंतर पुन्हा एकदा खेळायला होईल सुरुवात. यावेळेस सोडवलाय, क्या बात आहे. नाही थांबणार, नाही थांबणार, जाईल चेंडू सीमा पार, षटकार. ऑन बोर्ड. आता खऱ्या अर्थाने डावाला सुरुवात झालेली आहे. आक्रमक रूप दोघांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. दोघांनी एक एक मोठा फटका षटकार खेचलेला आहे. म्हणजे आता आखे जमलेले आहेत. यावेळेस हलक्या हाताने पॉईंटच्या रिझनला आपण पाहतो खेळून काढलं. पुश करो खुश रहो. एक चांगली टुर्नामेंट मित्र आपल्याला पाहायला मिळते. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व तिसरं पॉवर बाय साई स्पोर्ट ठाणे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा. क्या बात है. क्या बात है, क्या बात है. गुड कॅच. यस, फलंदाज होते बाद. क्या बात आहे. स्वतःला सावरला, आवरला आणि मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय की आपला तोल सावरत असताना पाहतोय. झेलच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. यस, या ठिकाणी संपूर्ण कमिटी आहे, त्यांचं बरोबर लक्ष आहे. काही इंच मैदानाच्या आतमध्ये चेंडूला बरोबर कलेक्ट केलं गेलं आणि या ठिकाणी फलंदाज जो आक्रमक रूप धारण केला होता सुमित मात्र बाद होतोय 8 धावांवरती. ऋतिक बाद झाले. यस, ऋतिक बाद होतोय. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 21 आणि 13 धावांवरती ऋतिक मात्र बाद होतोय. प्रज्वल येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूचा भविष्य उज्ज्वल आहे, कारण खूप चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळते ऑलराऊंडच्या भूमिकेमध्ये. पहिल्या मॅचमध्ये आपण जर पाहायला गेलं तर 26 धावा जमा केल्या होत्या. आणि आजच्या दिवसाचा या स्पर्धेचा जर कोण मारवाडी गोलंदाज असेल तर निश्चितच प्रज्वल. पहिल्या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये 9 धावा, याही मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये 9 धावा. म्हणजे पाहू शकता आपण किती किफायती गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे, बॅकअपही चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 23 धावा. 23 ऑन बोर्ड. गौरव, क्या बात आहे. आपण पाहतोय चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि या ठिकाणी एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही. 24 धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. 24 धावा. तिसरं ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ आतापर्यंत सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून. यावेळेस कडक KDK, क्या बात आहे. चेंडू सीमा पार, सिक्सर.
30 धावा धाव फलकावरती. अजून एक, परंतु या ठिकाणी मिस टाइम झालेला आहे आणि अजून एक चांगली कॅच. क्या बात आहे. कहाणी में ट्विस्ट. फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. या ठिकाणी आपण पाहतोय प्रज्वल मात्र सपसल फेल ठरतोय. फक्त 6 धावा आपल्या संघासाठी जमा करू शकला. भलं मोठं आव्हान होतं, टार्गेट होतं, ते पूर्ण करत असताना मित्रमंडळीने एक खराब फलंदाजी एक आला होता, परंतु लालच बुरी बला आणि दुसराही लगेच मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज जेलच्या स्वरूपात झाले बाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर भरपूर आशा आकांक्षा होती प्रज्वलकडे मोठ्या आशेने पाहिलं होतं, परंतु त्या आशा आकांक्षांना मात्र चिरत असताना फलंदाज बाद झाले. गौरव यांनी मित्रमंडळीने कमबॅक करताना पाहायला मिळालं. धक्क्याने माणूस सुधारतोय आणि काही षटकाराचा धक्का दिल्यानंतर लगेच विकेटचं पतन. धावसंख्या पाहिलं 30 या अंकावरती थांबून आहे. ओव्हर क्रमांक 30, 80 धावांचं आहे लक्ष्य. क्या बात आहे, क्या बात आहे. तेच तर्रार चेंडू या ठिकाणी हाताला जातोय. येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात 19 आणि विजयाचं समीकरण 50 धावांचं. म्हणजे जवळजवळ 17च्या सरासरीने धावा तुम्हाला धावफलकावरती जमा करावे लागतील. हा चेंडू मात्र मोठा फटका येणं गरजेचं आहे. येईल का पाहूया. पुढील चेंडू इथं मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडूची होते या ठिकाणी सांगता. ओव्हर क्रमांक 30 कंप्लीट केले जाते. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 30. अजूनही विजयाचं समीकरण 50 धावांचं. 3 ओव्हर मध्ये 50 धावा अशक्य नाही आहे. शक्य करायचं असेल तर तुम्हाला हवाई सफर करावे लागेल. यावेळेस पाहतोय आपण ऑन साइडला एक धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. या ठिकाणी पाहतोय आपण चांगला चेंडू आहे, परंतु एक धाव नाही थांबू शकत. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 32 या अंकावरती. यावेळेस पाहतोय आपण मिस टाइम झालेला आहे आणि फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात.
यावेळेस आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे, सेफ लँडिंग या ठिकाणी पाहायला मिळते आणि एक धाव कंप्लीट केली. दुसरी धावेसाठी हा ना तू मैमे या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 33 या अंकावरती. यावेळेस पाहतोय पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलेला आहे. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एक चांगला गोलंदाज, युवा गोलंदाज अंकित आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी चांगली आहे. पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या ओव्हरला फटके बसले होते, परंतु इथं मात्र मित्र म्हणून एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेस क्या बात है, व्हाट अ शॉट, चेंडू सीमा पार, बिग षटकार. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागली गेली आतापर्यंत 40. 4 षटकांमध्ये बनवली गेली आणि आता मात्र 2 षटकांमध्ये बनवायचे आहेत 40. 12 बॉल्स अँड 40 रन्स. आता प्रति ओव्हर मागे 20 ची सरासरी. पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी फलंदाजी होईल. कोण गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या ओव्हर मध्ये 5, त्यानंतर 16, त्यानंतर 9, 10 अशा प्रकारे 4 ओव्हर मध्ये 40 10च्या सरासरीने जमा केलेत. आता मात्र 2 ओव्हर मध्ये 20च्या सरासरीने बनवायचे आहेत 40. पुढील चेंडू उडवला जरूर आहे. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, कुठल्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद होतोय या ठिकाणी जेलच्या स्वरूपात. गौरव पुन्हा एकदा तयार होते. पाहूया पुढील चेंडू. या ठिकाणी आपण पाहतोय पॉईंटच्या रिजनला चेंडू गेला आहे. एकच धाव या ठिकाणी घेतली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 41 या अंकावरती. 39 अजूनही धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 10 चेंडून मागे 39 धावा बनतील का की थांबल्या जातील. काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगून जाईल. बट या ठिकाणी गोलंदाजी जो आहे तो चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. यावेळेस उडवला जरूर आहे. इथेही अंकित आहे. क्या बात आहे, अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. आता या ठिकाणी मित्र म्हणून कुठेतरी मॅच मध्ये वापस येत असताना पाहायला मिळतंय 7-11. पहिला मॅच आपण पाहिलं तर परास्त झाले होते आणि या ठिकाणी मात्र त्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा या ठिकाणी पाहायला मिळाली आणि तो विजय संपादन करण्याच्या वाटेवरती आपल्याला पाहायला मिळतंय. नऊ चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. आता भलं मोठं आव्हान शिल्लक राहिलेलं आहे. चेंडूला टॅप केलं गेलं आहे. एकेरी दुहेरी ने काम बनना नहीं, इक्के दुक्के से काम नहीं चलेगा, छक्का चौका ही लगेगा. तेव्हा कुठेतरी या धावांचं टार्गेट चेस करू शकतोय, पार करू शकतोय. गौरव यावेळेस फटका चांगला सजवला आहे. पाहता पाहता चेंडू मात्र जातो सीमा पार. बिग षटकार.
धावसंख्या जाऊन पोहोचते 48 या अंकावरती. क्या बात आहे, चॉप केलं होतं परंतु बॉल निघून गेला कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 48 धावा अजूनही आपण पाहतोय. विजयाच्या समीकरणासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय या ठिकाणी 5 ओव्हर कंप्लीट केल्या जात आहे आणि त्या ठिकाणी 5व्या ओव्हरला 8 धावा आल्या आणि 2 गडी बाद केले. 6 चेंडू आणि 32 धावा. पॉवर प्ले घेतलं गेलं आहे. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी P2चं दुसरं ओव्हर अंतिम ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु 32 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मिलिंद सरांनी जे 1000 रुपये पारितोषिक लावलं होतं 5 षटकारांसाठी ते लगावं लागतील, परंतु तो आता पाहूया या जोडीला देतात की नाही देत आहेत. मिलिंद सरांनी खऱ्या अर्थाने आहे ना ATM बरोबर आणलेला आहे, परंतु त्याचा पिनकोड जो आहे ना तो चुकीचा लावला जातोय. त्या पिनकोडचे आकडे थोडेफार कमी जर असले ना तर त्या ATM मधून पैसे बाहेर निघतील, परंतु असा कठीण पिनकोड लावला गेला आहे की जिथून पैसे बाहेर निघत नाहीत. पाहूया या ठिकाणी दिलीप. पाहूया दिलीप. क्या बात आहे, क्या बात आहे. हक्का बक्का राहून गेले या ठिकाणी फलंदाज आणि या ठिकाणी आपण पाहतोय कटच्या स्वरूपामध्ये अजय मात्र बाद होतोय. पाहूया पुढील चेंडू. या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावची या ठिकाणी होते सांगता. क्या बात आहे. विजयाच्या जवळ उंबरट्यावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खास करून आपण जर पाहिलं तर 7-11 80 धावांचं टार्गेट काही कंप्लीट करता येत नाही आहे बालकुम बॉईज या संघास. या ठिकाणी आपण पाहतोय खराब हाताळणी पाहायला मिळाली. वाईट बॉल आणि चेंडू मात्र जातोय सीमा पार. पंजा मिळतोय चेंडूवरती. त्रेपन्न धावा धावफलकावरती. अजूनही विजयाचं समीकरण 27 पाहायला मिळते. या वेळेस पाहतोय पण चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहूया. नाही आहे. चेंडू मात्र जातोय सीमा पार. चौकार. 3-23. 3 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय आतापर्यंत चेसिंग काही करता आली नाहीये कुठल्याच संघाला. याही मॅच मध्ये आपण पाहतोय संघ अडचणीत सापडलेल्या चेसिंग करताना. बालकुम बॉईज बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन कडे जातोय. चांगला प्रयत्न केला होता परंतु चेंडू काही थांबला नाही आहे आणि चेंडूपर्यंत पोहोचण्याचा एफर्ट चांगला पाहायला मिळाला परंतु चेंडूला काही थांबवता आलं नाही आहे. सीमा पार गेला. 4 धावा 61 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचले आहेत. धावा बनतात प्रत्येक मॅच मध्ये. आपण जर पाहिलं तर चेसिंग जरूर होत नाही परंतु पाठलाग करत असताना धावाही बनतायत. जास्त रनाने पराजित आपल्याला पाहायला मिळत नाहीत. पुढील चेंडू.
यावेळेस मिस टाइम आहे, पाहूया काय घडते. इष्टरक्षक येतोय. भूक लागली आहे त्या खेळाडूला, किपरला, म्हणून आपण पाहतोय सहज सोपा झेल सुटला जातोय. यानंतर आपल्याला ब्रेक तर घ्यायचंच आहे. पाहूया लास्ट चेंडू आहे, शेवटचा बॉल आहे, विजयापासून रोखू शकत नाही. सत्य 11 या संघाचा पहिला विजय या ठिकाणी संपादन केला जातोय. पुढील चेंडू पाहूया. क्या बात आहे, शेवटचा अंतिम चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताला गेला. या ठिकाणी आपण पाहतोय सहज सोपा विजय संपादन केला जातोय सत्य 11 या संघाच्या माध्यमातून. गौरव, क्या बात आहे, 10 धावा केल्या आणि 2 ओव्हरमध्ये 3 गडी बाद केले. महत्वपूर्वक त्या कारणास्तव जातोय या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार. मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय गौरव. तर आपण बरोबर एक अर्धा तास ब्रेक घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा एकदा आपण खेळाला सुरुवात करू. या ब्रेक नंतर एक चांगली मॅच टफ फाईट पाहायला मिळेल. साई स्पोर्ट ठाणे वर्सेस WCA.